सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। श्रीगोंदा नगर परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीनं आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनानिमित्तानं नगर परिषद सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं। या कार्यक्रमाला नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आणि मोठ्या संख्येनं एकल महिला हजर होत्या। कार्यक्रमात एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली गेली, तर महिलांमध्ये जनजागृती निर्माण करून त्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शन केलं गेलं। आज श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये महिला एकल दिन साजरा करण्यात आला। खरं तर महिला एकल दिन साजरा करण्याचं कारण एकच आहे की करोनामध्ये अनेक महिलांचे पती वारले, त्यामुळं अशा महिला जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये 54 लाख महिला आहेत आणि काही विधवा घटस्फोटित आहेत, काही ज्या अविवाहित आहेत, काही अपंग आहेत। अशा एकूण बऱ्याचशा महिलांना प्रपंच चालवणं एकल महिलेसाठी खूप अवघड होतं। त्यात सामाजिक दृष्टिकोन त्यांच्याबद्दलचा फार वेगळा आहे। अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रात असताना या सरकारने हा विचार केला आणि महिलांना, या एकल महिलांना सन्मानाने जगता यावं यासाठी अनेक योजना आणल्या। अनेक महिलांना आधार देण्यासाठी अनेक संघटनाही पुढे आलेल्या आहेत। आज श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्याचं कारण एकच होतं की श्रीगोंद्यातल्या शहरातील या एकल महिलांना सुद्धा की तुम्ही एकट्या नाही येत, तर आम्ही तुमच्याबरोबर आहेत। प्रसंग कुठलाही असू द्या, संकट कुठलंही असू द्यात, आम्ही तुम्हाला एकटं सोडणार नाही, ही भावना त्यांच्यामध्ये जागरूक करून त्यांना एकत्रित एका ठिकाणी गोळा करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हे सांगण्यासाठी आम्ही त्यांना एकत्रित केलं। या तालुक्याचे कार्यसम्राट आदरणीय आमदार विक्रमसिंह पाचपुते, या तालुक्याचे माजी मंत्री, खरं तर त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करून आदरणीय बबनराव पाचपुते साहेब यांनी आमच्यासारख्या एकल महिलांना फक्त कृतीतून नव्हे तर फक्त बोलण्यातून नव्हे तर कृतीतूनही एकल महिलांना सन्मान दिला। मी असेल, आमच्या नगराध्यक्ष ह्या एकल महिला असून सुद्धा सरकार करतंय, काम करत आहे, पण ते कधी होईल काय नाही, परंतु आदरणीय आमदार साहेबांनी आणि पाचपुते दादांनी आम्हाला मुळातच प्रवाहात आणलेलं आहे आणि आमच्यावरती खूप मोठी जबाबदारी सोपवलेली आहे। आमच्यावरती विश्वास ठेवला, आमच्यासारख्या एकल महिलांवरती विश्वास ठेवणं हे फक्त आणि फक्त पाचपुते साहेब करू शकतात। यापुढे या महिलांना, एकल महिलांना त्यांच्या कामामध्ये त्यांना साथ देण्याची आम्ही दोघीजणी कटिबद्ध आहोत आणि महिलांना शुभेच्छा देऊ शकत नाही या, कारण हा दिवस हा दुःखाचा आहे, परंतु त्यांना जगण्यासाठी बळ देण्यासाठी आणि त्या एकट्या नाहीत हे सांगण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी हा दिवस साजरा केलेला आहे। विरोधी पक्षातल्या सदस्यांनी टीका केल्या होत्या की एकल दिन साजरा केला नाही, परंतु आज एकल दिन साजरा करण्यात आला त्यावेळेस विरोधी पक्षातल्या महिलाही उपस्थित नव्हते आणि सदस्यही उपस्थित नव्हते। मग फक्त ह्या लोकांची दिशाभूल करायची, प्रत्यक्षात तुम्ही बघताय की हजर आहेत का ते, म्हणजे त्यांना किती महत्त्व होतं ह्या एकल दिनाचं हे आज तुम्ही बघितलेलं आहे। त्याच्यामुळं खरं खोटं लगेच समोर सिद्ध झालेलं आहे। नगरपालिकेच्या माध्यमातून एकल महिला दिन साजरा करण्यात आला। त्या कार्यक्रमासाठी उपस्थित खूप म्हणजे श्रीगोंदा शहरातल्या ज्या एकल महिला आहेत त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। खरं तर एकल महिला दिन हा महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासनाने एकल महिलेला जो काही त्रास होतो त्याच्यासाठी त्यांनी एकल महिला दिन हा साजरा केलेला आहे। आत्तापर्यंत कधी एकल महिला दिन हा साजरा केलेला नव्हता, पण ह्या कोरोनामध्ये बऱ्याचशा महिलांना म्हणजे संकटाला सामोरं जावं लागलं आणि विधवा झाल्यात, तर शासनानं बऱ्याचशा योजना ह्या एकल महिलांसाठी आहेत। ज्यावेळेस 18 वर्षाच्या आतली मुलं असतात त्यांच्यासाठी शिक्षणासाठी सुद्धा शासन पैसे देतात। त्याचबरोबर नगरपालिकेने आज त्या महिलांना बोलवलं,
त्यांचा सत्कार केला आणि ज्या काही योजना आहेत शासनाच्या त्या सर्व योजनांची त्या महिलांना माहिती दिलेली आहे. खरं तर ज्यावेळेस महिला एकटी पडते त्यावेळेस ती खूप तुटून जाते, तिला कुणाच्या ना कुणाच्या तरी आधाराची गरज असते आणि आज नगरपालिकेने आणि शासनाने त्यांना आधार देण्याचं काम केलेलं आहे. पुढं जाऊन ह्या योजनेचा त्या महिला फायदा घेतील. जागतिक बचत गट असतील किंवा वेगळ्या योजना असतील शासनाच्या, त्या शासनाच्या सर्व योजनांची त्या महिलांना माहिती मिळालेली आहे. त्याच्यातनं त्या बचत गट असेल किंवा शासनाच्या योजना असतील त्याच्यातनं त्या नक्कीच स्वतःच्या पायावरती थोडंसं उभं राहतील. आपण पाहतो की ज्यावेळेस पती गेल्यानंतर ती महिला खूप खचून जाते, पण खचून न जाता मुलांसाठी, कुटुंबासाठी त्या महिलेने स्वतःहून उभं राहिलं पाहिजे. अशा ज्या समाजामध्ये महिला उभ्या राहिलेल्या आहेत त्या महिलांचे सुद्धा आम्ही त्यांच्यासमोर आदर्श नावं सांगितले आपल्या श्रीगोंद्यातल्या आणि त्याच्यातनं बऱ्याचशा महिलांना तर अश्रू अनावर झाले. मी नगरपालिकेचे मनापासून आभार मानते की त्यांनी खूप चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. असेच त्या महिलांसाठी त्यांनी कार्यक्रम हाती घ्यावेत अशी त्यांना विनंती करते आणि थांबते. एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी संघटित प्रयत्नांची गरज अधोरेखित केली गेली आहे. यावेळी उपस्थित एकल महिलांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला गेला. महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.